नमस्कार. कन्या राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना कसा असणार आहे, चला तर मग जाणून घेऊया थोडक्यात माहिती. हा महिना तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग तुम्ही कराल, ह्या महिन्याचे मेहनत कराल. त्या मेहनतीचे व्यवस्थित सूक्ष्म बारीक गोष्टीकडे तुम्ही नीट निरीक्षण करून ती गोष्ट कराल. लहान लहान गोष्टींचा तुमच्यावरती ताण येऊ शकतो, पण परिणाम त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतील. तुमच्यासाठी ते परिणाम हे सकारात्मक असणार आहेत. करिअर आणि व्यवसाय यामध्ये तुम्हाला हा महिना कामाचा ताण वाढेल, पण मेहनतीचे फळही मिळेल. लेखन, IT क्षेत्रामध्ये, तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होऊ शकते. सहकार्यांशी तुम्हाला समन्वय म्हणजे सहकार्यांबरोबर तुमचं एक ट्युनिंग तुम्हाला ठेवण्याची आवश्यकता आहे. नोकरीमध्ये बदलाचा जर विचार करत असाल तर तो विचारपूर्वक निर्णय घ्या. सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नका. उत्तम ज्योतिषांचा किंवा कुणाचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. आर्थिक स्थिती जर म्हणाल तर ते उत्पन्न तुमचं जे आहे एक स्थिर उत्पन्न राहणार आहे. खर्च आणि नियोजन याचं तुम्हाला आवश्यकता भासणार आहे. गुंतवणूक जर कराल तर ती लॉंग टर्मसाठी करावी, त्याचा फायदा तुम्हाला चांगला होऊ शकतो. नातेसंबंधांमध्ये टीका टाळा, लोकांबद्दल बोलायचं टाळा, समजूतदारपणा तुम्हाला ठेवावा लागेल. जोडीदाराला थोडासा वेळ द्या. कुटुंबातील जबाबदाऱ्या ह्या तुमच्या वाढवू शकतात. आरोग्यामध्ये जर म्हणाल तर पचनसंस्था आणि पोटाकडे कन्या राशीचा जो अंमल आहे तो पोटावरती आहे, त्यामुळे पोटाकडे थोडंसं तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तुमची स्किन थोडीशी सांभाळा. ताणतणाव वाढू शकतो, ॲसिडिटी वाढेल, जरा लक्ष द्या. नियमित व्यवस्थित आहार, वेळेला जेवण आणि तुमची जर का रुटीन लाईफ तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर काहीही त्रास होणार नाहीत. बुधवार हा तुमच्यासाठी लकी वार असणार आहे. बुधवारी तुम्हाला विष्णू पूजन करायचे आहे, त्याचप्रमाणे तुम्ही हिरवा रंग बुधवारी वापरायचा आहे. आणि गणपतीचे पूजनसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे ओम ब्रूम बुधाय नमः किंवा ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा जप करावा. तुमच्यासाठी तो लाभदायक ठरेल. हिरवा रंग जास्तीत जास्त वापरावा. तर अशा पद्धतीने कन्या राशीचा जानेवारी महिना